जरांगे पाटील म्हणाले की विरोधक जरी येत नसेल मग सत्ताधाऱ्याला काय अडचण आहे आरक्षण द्यायला, त्यांची तर एक हाती सत्ता आहे. हे बघा, आम्हाला जेवढं कायद्याच्या चौकटीत बसून जसं आरक्षण देता येत होतं तसं आम्ही दिलं. त्याच्यावर त्यांचं समाधान नाही आहे. तो त्यांना त्यापेक्षा जास्त काही लागतं तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे. पण आत्ता ज्यांना कोणाला जास्त मतं पडली आणि ते निवडून आलेत, त्यांनी काय कशा पद्धतीनं मागण्या करतात, फक्त एकच मागणी करावं त्यांनी, काँग्रेसने, राष्ट्रवादीने, शिवसेनेने, की जरांगे पाटील जे म्हणता ओबीसीतून आरक्षण द्या, ते आरक्षण द्यायला आम्ही तयार आहे. त्यांनी जाहीरनाम्यामध्ये टाकावं. 288 जागांवर जरांगे पाटील उमेदवार उभं करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. काय वाटतं निवडणुकीमध्ये? आम्हाला काहीही वाटत नाही. खुशाल त्यांनी उमेदवार उभे करावं, त्यांना अधिकार आहे. असं कोण माणूस कोणाला नका बरोबर म्हणणारा असं म्हणताच येत नाही कोणाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.